मित्रांनो, नमो नमः. मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण प्रार्थना पाहिली. त्या प्रार्थनेस आपणास पाठ करायची आहे. त्यासाठी आपण व्हिडिओच्या शेवटी प्रार्थना दिलेली आहे. ती माझ्यासोबत आपल्याला म्हणायची आहे. आणि आज आपण शिकणार आहोत चित्रपदकोश. चित्रपदकोश याचा अर्थ आहे चित्रांचा संग्रह. चित्रांचा संग्रह. आपल्याला एखादी भाषा शिकायची असेल तर आपल्याला त्या भाषेतील अधिकाधिक शब्द माहिती असणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे आपण आता संस्कृत भाषा शिकत आहोत, तर आपल्याला ह्या भाषेतील शब्द माहिती असावेत याकरिता हा चित्रपदकोश देण्यात आलेला आहे, जेणेकरून आपल्याला ते शब्द माहिती पडतील आणि आपल्याला संस्कृत भाषा सुगमम संस्कृतम रित्या बोलता येईल. चला तर मग आपण सुरुवात करूया. चित्रपदकोश. सर्वात पहिले आपल्याला फळं देण्यात आलेली आहेत. फलानी म्हणजे फळे. आपल्याला हे सर्व शब्द वहीमध्ये लिहायचे आहेत आणि त्यांचे अर्थही आपल्याला त्या शब्दांच्या पुढे लिहायचे आहेत. तर वहीमध्ये हे शब्द नक्की लिहा. आम्रम. आम्रम अर्थात आंबा. द्राक्षा अर्थात द्राक्ष. कदली म्हणजे केळी. सेवम म्हणजे सफरचंद. कलिंगम. कलिंगम अर्थात टरबूज. मधुकर्कटी म्हणजे पपई. नारंगम म्हणजे संत्री. पनसम म्हणजे फणस. डाळिंबम म्हणजे डाळिंब. पक्षिणः. पक्षिणः म्हणजे पक्षी होय. काकः. काकः म्हणजे कावळा. चटका म्हणजे चिमणी. शुकः. शुकः म्हणजे पोपट. कपोतः. कपोतः म्हणजे कबूतर. कबूतर. मयूरः. मयूरः म्हणजे मोर. बकः म्हणजे बगळा. बगळा. सारिका. सारिका म्हणजे साळुंखी. साळुंखी. साळू आणि ळूवर टिंब. खी. साळुंखी. शेणः. शेणः म्हणजे ससाना. सा न बाणाचा आणि त्याला काना. ससाना हा एक पक्षी आहे. शेणः म्हणजे ससाना. हंसः म्हणजे हंस पक्षी. ओके. वन्य पशव. वन्य पशवः म्हणजे वन्य प्राणी. जंगलात भटकणारे प्राणी. सिंहः. सिंहः म्हणजे सिंह. भल्लुकः. भल्लुकः म्हणजे अस्वल किंवा हिंदीमध्ये भालू. शशः. शशः म्हणजे ससा. गजः. गजः म्हणजे हत्ती. वृकः. वृकः म्हणजे कोल्हा. व्याघ्रः. व्याघ्रः. व्याघ्रः म्हणजे कोण? वाघ. अगदी बरोबर. मम लेखन वस्तुनी म्हणजे माझे लेखन वस्तू. माझे लिहिण्याचे साहित्य. मापिका. मापिका म्हणजे पट्टी. पुनः पुरणी म्हणजे रिफिल. पुनः पुरणी म्हणजे रिफिल. लेखन पुस्तिका. लेखन पुस्तिका म्हणजे वही. मार्जकः. मार्जकः म्हणजे खोड रबर. लेखनी. लेखनी म्हणजे पेन. स्यूतः. स्यूतः म्हणजे दप्तर. या ठिकाणी स्यूतः दुसरा उकार लक्षात ठेवा. पुन्हा पुरणी. पुरणी मध्ये दुसरा उकार आहे, तोही लक्षात ठेवा. कक्षा वस्तुनी. कक्षा वस्तुनी म्हणजे वर्गामधल्या वस्तू. व्यजनम. व्यजनम म्हणजे पंखा. वहीमध्ये लिहा बरं. व्यजनम म्हणजे पंखा. वातायनम.
वातायनम म्हणजे खिडकी. फलकम, फलकम म्हणजे फळा. आसंदः, आसंदः म्हणजे खुर्ची. उत्पीठिका, या ठिकाणी विलांटी बघा, पीला दुसरी विलांटी आणि ठला पहिली विलांटी. हे मात्र लक्षात ठेवावे. आपणास चित्र देण्यात येतील परीक्षेच्या वेळेस आणि आपणास नावं लिहायची आहेत. अशा वेळेस मार्क कुठं कापल्या जातात? प्रत्येकाला हे शब्द माहिती असतात, मात्र काना, मात्रा, विलांटी यामध्ये मार्क कापल्या जातात. त्यामुळे आपणास विलांटी माहिती असणे आवश्यक. उत्पीठिका, उत्पीठिका म्हणजे बाकडा किंवा टेबल. बाकडा किंवा टेबल म्हणजे उत्पीठिका. सुधाखंड, सुधाखंड म्हणजे खडू. पुष्पाणी, पुष्पाणी कोणकोणती फुलं आहेत? पुष्पाणी म्हणजे फुलं. कमलम, कमलम म्हणजे कमळ. पाटलम म्हणजे कोणते बरे? रोज, गुलाब. जपाकुसुमम, जपाकुसुमम म्हणजे जास्वंद. सूर्यपुष्पम म्हणजे सूर्यफूल. सेवंतिका म्हणजे शेवंती, शेवंतीचे फुलं. शेवंती, सेवंतिका. चंपकम, चंपकम म्हणजे चाफा. ग्रामपशवः म्हणजे पाळीव प्राणी. धेनुः, धेनुः म्हणजे गाय. महिषी, महिषी म्हणजे म्हैस. अजा, अजा म्हणजे बकरी. मेषः, मेषः म्हणजे मेंढी. गर्दभः, गर्दभः, गर्दभः म्हणजे गाढव. शुनकः म्हणजे कुत्रा. अश्वः, अश्वः, अश्वः म्हणजे घोडा. उष्ट्रः म्हणजे उंट. मार्जारः म्हणजे मांजर, मांजर. आपण हे शब्द लिहायची आहेत. संपूर्ण शब्द आपण लिहा, त्याचे अर्थ लिहा आणि वारंवार या शब्दांचे उच्चारण करा, जेणेकरून आपले संस्कृत होईल सुगमम संस्कृतम. तर आता आपण सोबत हे सर्व शब्द म्हणूया. चित्रपदकोशः. आम्रम, द्राक्षा, कदली, सेवम, कलिंगम, मधुकर्कटी, नारंगम, पनसम, दाडिमम. काकः, चटका, शुकः, कपोतः, मयूरः, बकः, सारिका, शेनः, हंसः. सिंहः, भल्लूकः, शशः, गजः, वृकः, व्याघ्रः. मापिका, पुनः पूर्णी, लेखन पुस्तिका, मार्जकः, लेखनी, स्यूतः. व्यजनम, वातायनम, फलकम, आसंदः, उत्पीठिका, सुधाखंडः. कमलम, पाटलम, जपाकुसुमम, सूर्यपुष्पम, सेवंतिका, चंपकम. धेनुः, महिषी, अजा, मेषः, गर्दभः, शुनकः, अश्वः, उष्ट्रः, मार्जारः. अशा पद्धतीने आपल्याला हे शब्द रिपीट करायचे आहेत. हळूहळू आपला स्पीड वाढत जाईल आणि आपण हे फास्ट म्हणू शकाल, जेणेकरून आपली क्विक रिव्हिजन होईल. तर आपणास हे पुन्हा पुन्हा म्हणायचे आहे आणि रिपीट करायचे आहे. अजून एकदा आपण याला रिपीट करू. आम्रम, द्राक्षा, कदली, सेवम, कलिंगम, मधुकर्कटी, नारंगम, पनसम, दाडिमम. काकः, चटका, शुकः, कपोतः, मयूरः, बकः, सारिका, शेनः, हंसः. यानंतर सिंहः, भल्लूकः, शशः, गजः, वृकः, व्याघ्रः.
मापिका पुनः पूर्णे लेखन पुस्तिका मार्जकः लेखनी स्यूतः व्यजनं वातायनं फलकम् आसन्दः उत्पीठिका सुधाखण्डः कमलं पाटलं जपाकुसुमं सूर्यपुष्पं सेवन्तिका चम्पकम् धेनुः महिषी अजामेषः गर्दभः शुनकः अश्वः उष्ट्रः मार्जारः। एकूण अशा प्रकारे आपला चित्रपट कोश या ठिकाणी संपूर्ण होतंय। आता संपूर्ण जबाबदारी तुमची की तुम्ही हे शब्द रिपीट करा आणि पाठांतर करा वारंवार म्हणून। चला तर मग धन्यवाद। माझे कार्य या ठिकाणी पूर्ण झाले, तुमचे कार्य सुरू झाले। आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घड्याळ शिकणार आहोत, तर त्यासाठी सर्वांनी तयार राहायचे आहे। धन्यवाद। जय श्री कृष्ण। राधे राधे। जसं आपण सुरुवातीस बोललो की आपण प्रार्थनेची रिव्हिजन करणार आहोत, आपण आता प्रार्थनेस सुरू करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमामि शारदां देवीं वीणा पुस्तकधारिणीं विद्यारम्भं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। संस्कृतं ये प्रशंसन्ति संस्कृतिं स्वदेशं ये च शंसन्ति धन्यं जीवन्ति ते नराः। तर आजचा वर्ग इथे संपूर्ण